नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी शहरातील मंगलगेट परिसरात गजबजलेल्या चौकातील महा सेवा केंद्र आणि मनी ट्रान्सफर केंद्राच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्याने या केंद्रात प्रवेश करत 3.5 ते 4 लाखांची रोकड, एक महागडा मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना 16 जानेवारीला सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे। मात्र आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या घटनेचा सखोल तपास तोफखाना पोलीस करत आहेत। अहिल्यानगर महापालिकेने शहरातील पाणीपट्टी दरात अचानकपणे वाढ केल्याने नागरिकांसह राजकीय नेते मंडळी देखील संतापले आहेत। अशातच आता शिवसेनेच्या वतीने आणि माजी स्थायी सभापती अविनाश घुले यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे। यावेळी महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने रद्द करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। तर अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा माजी स्थायी सभापती अविनाश घुले यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। तर पाहुयात या संदर्भात शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव आणि माजी स्थायी सभापती अविनाश घुले काय म्हणाले। आज या ठिकाणी अहिल्यानगरचे आयुक्त डांगे साहेब यांना या ठिकाणी भेटून स्थायी समितीचा जो ठराव त्यांनी या ठिकाणी केला होता, तो ठराव आपण पाहतोय की त्या ठरावामध्ये 1500 रुपयाची पाणीपट्टी रेग्युलर चालू आहे आपल्याला। तर आम्ही त्यांना विनंती केली 1500 रुपये तर 1500 रुपयेच ठेवा, कारण आपण पाहतोय की अजून फेज 2 कार्यान्वित व्हायची, बऱ्याच ठिकाणी फेज 2 अजून अपूर्ण आहे, बाकी वेगवेगळे प्रॉब्लेम आहे, बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी येतं, काही ठिकाणी लिकेज आहे, अजून रस्त्याचे कामं चालू आहेत, बरेचशा काही गोष्टी आहेत की त्यामुळे तुम्ही लोकलला व्यवस्थित आपण पाणी देऊ शकत नाही। तर तुम्ही 1500 रुपयाची डायरेक्ट 3000 रुपये कशी करता? तर किमान 1500 रुपये पाणीपट्टी सध्या राहून द्यावी, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आज त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की 100% आम्ही याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढू आणि 1500 रुपये पाणीपट्टी किंवा थोडंफार पाणीपट्टी वाढवू, अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांचं बोलणं आलंय। पण या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की दरवाढ वगैरे काही झाली तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि संपूर्णतः शिवसेनेच्या महिला असतील आणि सगळ्या नगर शहरातील प्रभागातील महिला असतील त्या ठिकाणी या ठिकाणी गोळा करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल। परंतु त्यांनी आश्वस्त केल्यामुळे या ठिकाणी आजचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल परवाच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये महानगर प्रशासनाने जी पाणीपट्टी 1500 रुपये वार्षिक होती ती 3000 रुपये अशी भरमसाठ पट्टी वाढवली। त्याचा आम्ही पहिले नगरकर म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि याला आमच्या नगरकरांच्या वतीने विरोध करतो। कारण वर्षातून आपल्या नगर शहराला दिवसाड पाणी पुरवठा आहे, म्हणजे वर्षातून 6 महिने आपण पाणी पुरवठा करतो शहराला। त्याच्यामध्ये पण लाईटी गेल्या, कुठं वीज खंडित झाली, कुठं पाईपलाईन फुटली, म्हणजे तसा पाहिला तर 4च महिने तो पाणी पुरवठा शहराला होतो। त्याच्यामुळं मुबलक पाणी हे शहराला भेटत नाही आणि काही ठिकाणी पाणी जास्त दाबाने जातं तर काही ठिकाणी पाणी पण जात नाही आणि काही ठिकाणी एकदम कमी प्रेशरने पाणी जातं। उपनगराचं सांगायचं झालं तर केडगावला 6-6, 7-7 दिवस आज सुद्धा पाणी मिळत नाही। तर माझं प्रशासनाला असं म्हणणं आहे की आपण नगर शहराला पूर्ण दाबाने आणि रोज पाणी पुरवठा करावा। तर सगळ्यांना जर पाणी पुरवठा व्यवस्थित झाला आणि मोठ्या दाबाने पाणी पुरवठा झाला तर निश्चितपणे आपण जी पाणीपट्टी आपल्याला वाढवायची त्याचा निश्चितपणे महापालिका प्रशासनाने त्याचा विचार करावा। पण आजच्या मितीला आज मी सांगतो एकदम पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार आहे, पाणी व्यवस्थित कुठंच येत नाही। आमच्या प्रभागाचा जाऊ दे पण अख्ख्या नगर शहरामध्ये कुठंच पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि नागरिकांचे आज सुद्धा आम्हाला सारखे फोन असतात, तात्या इथं पाणी नाही आलं, पाणीच कमी आलं, म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम असताना ही दरवाढ निषेधार्थ आहे। तर माझा नगरकरांच्या वतीने या जी पाणीपट्टी वाढीस आमचा विरोध राहील आणि जर महापालिकेने हा विषय
पाणीपट्टी वाढीचा मागे घेतला नाही तर मोठं आंदोलन येत्या काळात आम्ही महापालिकेमध्ये छेडलं जाईल. राज्य सरकारने युवकांसाठी युवा कार्य ही योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत अहिल्यानगरमध्ये 110 प्रशिक्षणार्थी महानगरपालिकेत वेगवेगळ्या विभागामध्ये आस्थापनावर 6 महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहे. तसेच आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी करावे आणि 6 महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हास कायमस्वरूपी रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात यावे. याशिवाय युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन, कायद्यानुसार किमान दरमहा वेतन वाढवून देण्यात यावे. अशा अनेक मागण्यांसाठी युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आमदार संग्राम जगताप आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे मागणी केली आहे. अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अहिल्यानगर शहर हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा आणि मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे सर्वेक्षण करताना अनेक अडचणी येत आहे. कारण नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होत असल्याने नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी अहिल्यानगरमधील नागरिकांना केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले आहे. मात्र या शहराच्या बदलत्या नावामुळे जीएसटी पोर्टलवर मोठी अडचण निर्माण होत आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या व्यापाऱ्याला जीएसटी कायद्यानुसार नोंदणी दाखला घ्यावा लागतो, अशा वेळी तो दाखला जीएसटी पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरून आणि कागदपत्र जोडून तो अर्ज ऑनलाईन दाखल करण्याचा असतो. त्यावेळी माहिती भरताना अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी अर्जदाराचा रहिवासाच्या पत्त्याचा जिल्हा कोणता अशी विचारणा केली जाते, त्या ठिकाणावर मात्र पोर्टलवर अहिल्यानगर ऐवजी अहमदनगर असे जिल्ह्याचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज सबमिट होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पाहूयात. आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा नावामध्ये एक मोठा बदल नुकताच झाला. अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर नावाचा समावेश करण्यात आला. परंतु या अहिल्यानगर नावाच्या समावेशामुळे त्याचा एक मोठा त्रास, एक तांत्रिक चूक अहमदनगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना सहन करावी लागते आहे. त्याकडे अहमदनगर विभागाच्या जीएसटी विभागाने लक्ष घालणे गरजेचे आहे. मग तो जीएसटी विभाग राज्य शासनाचा असेल किंवा केंद्र शासनाचा असेल, परंतु या जीएसटी कायद्यानुसार नवीन व्यापाऱ्यांना जी काही नोंदणी घ्यावी लागते, ती नोंदणी ऑनलाईन जीएसटी पोर्टलवर जाऊन करावी लागते. ही नोंदणी करताना त्यामध्ये अहमदनगरचा नावाचा उल्लेख अहिल्यानगर असल्यामुळे तिथे साहजिकच नवीन व्यापारी नोंदणी दाखल्याची नोंद करताना अहिल्यानगर नावावर टिक मारतो, परंतु त्याचा अर्ज पुढे जाऊ शकत नाही. आणि ही एक फार मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोणीही नव्याने नोंदणी घेऊ इच्छिणारा नोंदणीधारक जीएसटी कायद्यानुसार जीएसटीची नोंदणी घेऊ शकत नाहीये. सदरची बाब आम्ही नाशिक कार्यालयाच्या, नाशिक जीएसटी विभागाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे राज्य विक्रीकर आयुक्त जे अहमदनगरला असतात त्यांना सुद्धा ही बाब सांगितलेली आहे. अनेक मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यावर ही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करतो आहोत. लवकरच यावर काहीतरी ठोस उपाययोजना व्हावी आणि या नोंदणीधारकाचा प्रश्न मिटावा अशी एक विनंती मी या ठिकाणी करू इच्छितो. धन्यवाद. अहिल्यानगर शहरातील नागरिक हे तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौकादरम्यान तिरंगा लाईट पाहण्यासाठी नेहमी येत होते. सदर परिसर चांगल्या प्रकारे सुशोभित झाल्याने नागरिक आनंद व्यक्त करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ट्यूबलर पोलवरील तिरंगा एलईडी लाईट्स बंद पडल्या आहेत. या लाईट्स तात्काळ चालू करण्यासाठी नागरिक वेळोवेळी मागणी करत आहेत. मनपाने 22 जानेवारी पर्यंत या तिरंगा एलईडी लाईट चालू न केल्यास प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी महानगरपालिका येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी दिला आहे. मी तायगा बाप्पू शिंदे, माजी नगरसेवक. भिस्तबाग चौथे तोफखाना पोलीस स्टेशनपर्यंत या ठिकाणी लाईट नव्हतं. त्या ठिकाणी आपण नवीन लाईट टाकून दिलेले पोल्स,
त्यानंतर LED लाईट लावलेली आहे, त्याच्यानंतर तिरंगा लाईट आपण महानगरपालिकेमार्फत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्या गोष्टीला 1 ते 1.5 वर्षे झालेले आहे. आता त्यानंतर 7 ते 8 महिनेपासून तिरंगा लाईट बंद आहे. त्या ठिकाणी जाहिरातीचे बोर्ड लावलेले आहे एका जाहिरातदारकांनी, त्यामुळे ते 72 पोलवरचे सगळे तिरंगा लाईट पूर्ण बंद झालेले आहे. वेळोवेळी महापालिकेच्या आयुक्तांना, अधिकाऱ्यांना वेळोवेळी आत्मदहन, उपोषण, आंदोलन अशा पद्धतीने मी 7-8 महिन्यापासून प्रयत्न करतोय, पाठपुरावा करतोय, तरी पण महानगरपालिकेचे अधिकारी कुठल्या याला सारा देत नाहीत. आता मी शेवटचा पर्याय म्हणून आता प्रजासत्ताक दिवशी 26 जानेवारी रोजी 7:45 ते 8च्या सुमारास त्या ठिकाणी महापालिका औरंगाबाद रोड या ठिकाणी मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि त्या दिवशी मी तिथं आत्मदहन करणार आहे. हे नागरिकांसाठी मी काम करीत आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.